आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत शहरातील विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेमध्ये विविध विभागातील समस्या, कर्मचारी कमतरता तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत नगरसेवकांनी प्रशासनाकडे मागण्या मांडल्या। अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांनी मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं। संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा तसेच त्यांच्या सेवेसंदर्भातील प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। अतिरिक्त आयुक्त तथा IPS अधिकारी अमित रंजन शिस्तभंग असे आरोप करण्यात आले। उद्यान विभागामध्ये कर्मचारी कमतरता असल्याने शहरातील अनेक उद्यानांच्या देखभालीवर परिणाम होत असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला। आवश्यक कर्मचारी भरती करून व्यवस्था सक्षम करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे। तसेच जुना नाशिक परिसरातील काजीगडी येथे संरक्षण भिंत उभारण्याचा विषय नगरसेविका आदिती पांडे यांनी स्थायी समितीकडे मांडला। परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण भिंतीचे काम तातडीने हाती घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। नगरसेवक राहुल दिवे यांनी अग्निशामक दलातील सुविधा, मनुष्यबळ, उपकरणांबाबत प्रश्न उपस्थित केले। शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशामक विभाग अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर नगरसेवक योगेश गाडेकर यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी समस्या, स्वच्छता तसेच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांबाबत विविध मुद्दे उपस्थित केलेत। स्थायी समिती सभेत विविध विषयांवर सदस्यांनी प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडत नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। आम्ही एकही सदस्य खपून घेणार नाही की तुम्ही काहीतरी काम आणायचे ते लाटायचे आणि आम्ही राहून बसायचं, असं चालणार नाही। सभापती महोदय, सगळे सदस्य आम्ही सगळे शिकलेलो आहोत, आम्हाला 3-3, 4 टर्म झालेला आहे। त्याच्यामुळे एवढंच त्यानिमित्तानं सभापती महोदय त्यांच्या माध्यमातून सांगतो असेल, बांधकाम असेल, या सगळ्या विभागाशी संबंधित हा प्रश्न आहे। सगळ्यांनी याबाबत सतर्कता घेतली पाहिजे, कारण गेल्या आठवड्यात आपण बघितलं की लिफ्टचे प्रकरण 2 आपल्या समोर आले। त्या प्रकरणामध्ये जेलोर येथील 2 बालक आणि 2, एक आई आणि आजी अशांची मोठ्या प्रमाणे त्यांचा अपघात झाला, परंतु जीवितहानी झाली नसली तरी आज ती आई आदू झालेली आहे आणि तो निष्काळजीपणा त्याच्यावर कारवाई चालू आहे। परंतु त्या सगळ्यांसाठी लिफ्टचा विषय असेल किंवा अग्निशामकचे जे आपण त्यांचे परवानगी असेल, NOC असेल किंवा त्यांचा सर्वे असेल, हे सगळं पुन्हा एकदा त्याचं ऑडिट एकदा झालं पाहिजे आणि त्याचा अहवाल येत्या स्थायी समितीपुढे आला पाहिजे। मुलं आहे तर ही भरती झाली नसती, यांच्या चुकीच्या अहवालामुळे ही भरती झाली, तर आपण त्यांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे। तुम्हाला विनंती करते की आपण आपल्या अधिकारात त्यांना कायमस्वरूपी करावं। आज झगडे मॅडम नाही आले, बाकीचं मी बोलतेच पुढच्या मीटिंगमध्ये। सदस्य खरं तर हा विषय एकदम गंभीर घ्यायला पाहिजे, कारण की आपले स्थानिक भूमिपुत्र आहे आणि त्यांनी कोविडच्या काळात कुठलाही न विचार करता, त्यांच्या परिवाराचा न विचार करता त्यांनी आपल्यासाठी रात्रंदिवस एक केलेला आहे। त्यांच्यासाठी निश्चित आपण काय करता येईल, सातारच्या साहेब याच्यात तुमचं खूप मोठं योगदान राहील। त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतील, कारण की त्यांनी एवढे कष्ट करून ते कामं केले। रात्रंदिवस आपल्याला माणसं भेटत नव्हते, त्या माणसांनी कामं केली। सभापती, याच्यात तुम्ही जर लक्ष घातलं, सातारकर साहेब झाले, आयुक्त साहेब झाले, तुम्ही सगळ्यांनी जर याच्यात लक्ष घातलं, निश्चित त्या पोरांचं पुढे आपल्याला भलं करता येईल। त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटतील। ज्या वाईट प्रसंगात त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र ते पळाले, निश्चित त्यांना आपल्याला न्याय देता येईल अशा स्वरूपाचं तुम्ही काहीतरी आज एक डिसिजन घ्या, कारण की रात्रंदिवस ते मुलं इथे येत आहेत, पण त्याला कुणी जात नाही, देत नाही, आयुक्त भेटत नाही, आपले अधिकारी भेटत नाही, ते बिचारे जातील कुठं? हे लोक आम्हाला तुझ्या कोर्टात जायची वेळ यायला, आम्ही कोर्टात गेलं तर अधिकारी अडचणीत येतील। अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीची भरती झालेली। परंतु सभापती, तुम्ही याच्यात लक्ष घाला। तुम्हाला विनंती आहे, याच्यात कुठल्या तरी काही त्याचा पुढे समावेश करून घेता येईल, कशा पद्धतीने घेता येईल याचा निश्चित तुम्ही विचार करा। सन्माननीय सभापती, सन्माननीय सभागृह, महापालिकेतील सर्व नगरसेवकांची आपल्याला या ठिकाणी विनंती असेल की या स्थानिक भूमिपुत्रांना आपण या सेवेत सहभागी करून घ्यावं। की त्याची जी भरतीच्या संस्थेला आपण जे भरती प्रक्रिया दिली होती, या मुलांना त्याच्यात कन्सिडर केलं नाही ना। 3 वर्ष त्या मुलांच्या अनुभवाची आठ त्याच्यामध्ये आवश्यक होती आणि ती आठच ठेवलेली आहे आपण। जर आपण एकीकडे टेक्निकल पद आहे, ते फिजिकल पद आहे, तुम्ही किती देताय का मुलाला?
फक्त 4 तास त्यांना कामावर बोलवताय. तुम्ही फॉगिंगच्या बाजूला जा का? त्यांची व्यवस्थेची यादी झालेली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची तक्रार जर माझ्याकडून झाली अशी तक्रार तुम्ही चौकशी समिती आपण त्याच्यात सर्वसामान्य सदस्यांना त्याची माहिती देण्यात यावी. विनंती आहे की बांधकामला आपण मागे सांगितलं, अहो आम्ही मागितले आम्हाला दिले नाही. महापौर रस्त्यावर उतरले, महापौरला तुम्ही हे केलं, उपमहापौर त्यांना माहिती नाही. अहो चाललं काय? हा खेळ चाललाय का? पुढच्या स्टँडिंग महासभेला तुम्ही अधिकारी, तुम्हालाही सांगतो तुमची आमची काही दुश्मनी नाही, परंतु तुम्ही ठेकेदाराला पाठीशी घालू नका. तुम्ही कोणी एकमेकी संलग्न आहे अधिकारी असं वाटायला लागले. पार्टनरशिप मध्ये तुमचे धंदे चालले असे लोकांची अफवा बाहेर. पत्रकार सगळे इथे बसलेले त्यांना विचारा, अधिकारी पार्टनर असं सांगतात बाहेर. तुम्ही लोकप्रतिनिधीवर कारवाई करायला निघाले. जेव्हा लोकप्रतिनिधी तुमच्या अंगावर येतील, एकही कपडा तुमच्या अंगावर ठेवणार नाही, लक्षात घ्या. तुमच्या मूळ पायापासून तर केसापर्यंत सगळे कागदपत्र सदस्य काढतील. तुम्ही कोणाला हलक्यात घेऊ नका आणि इथून पुढे स्टँडिंग कोणत्याही अधिकाऱ्यांनी हलक्यात घेऊ नका आणि एकही अनुपस्थित राहिला. यापुढे सर्व अधिकारी अहो काहीची काळजी तरतूद झाली. कस्टमर सेल चालले ते आता कोण ऐकतो त्यांचं नाव पण माहित नाही. त्यांनी तर फोनवरच खेळ चालला होता. स्टँडिंग चालली आहे, सभापती बसले, स्टाईल आहे का इथं? कोण अधिकारी? नाव काय अधिकारी तुला ऐकतो तो? अमित रंजन. तो तो हिरो दिसतो मला. काय स्टाईल मिळाला, स्टाईल दिली अरे सभापुढे ही स्टाईल तुझ्या तिकडं चालेल मला, इकडे चालणार. तुम्ही काय करून द्यायची? आपण सन्माननीय आयुक्त मॅडम अतिशय स्टाईलिश कोण असं तो इथं सगळं बोललं का त्याला मिटिंगला? कुठल्या कुठल्या विभाग आहे त्याच्याकडं? एकमेकांनी ठराव करा आपल्या संघटनाच्या लगेच. शिस्त बाकीची कामं करा सदस्य मिळून लगेच त्याच्यावर. आपला मला सदस्यांना पण विनंती, स्टँडिंग आहे, आपला मान आपण ठेवला पाहिजे. अधिकारी कोणी असू द्या, एवढं चालणार नाही. तुम्ही पुढे सभापती महोदय तुम्ही आदेशित करा आणि आयुक्त मॅडमच मिटिंगला पाहिजे, एवढी विनंती आहे. एक निर्देशचा एक विषय आहे, तुम्ही करा. त्यांना वाटतं काहीच नाही तर आम्ही कळवावे. त्याच्यानंतर जीपीओच्या तिथे असणारा एक जो जलकुंभ आहे तो खूप वर्षांपासून लिकेज असल्यामुळे बंद पण आहे आणि तिथे काही कामाचा नाही. तर तिथे आपण नवीन जलकुंभ उभारू शकतो किंवा काय करू शकतो ते पण मला कळवावं. आणि ते दोघं गोष्टी झाल्या. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला याबद्दल विचारणा केली होती जीपीओच्या त्या जलकुंभाबद्दल. त्याच्यामध्ये जो काही ज्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट होतो तो ब्लॅकलिस्ट पण झाला, त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं नव्हतं. तर त्या जलकुंभाबद्दल आपलं काय फ्युचर प्लॅनिंग आहे, ते तिथे आपण काय करणार आहात ते मला कळवावं, सांगा तुम्ही. आणि तो बळी दर्गाचा तिथे पडणार आहे तर तो आपण स्वतःच जर इन केस पडला आणि काही जीवितहानी झाली तर आपल्या अंगावर येण्यापेक्षा आपणच काहीतरी ऍक्शन घ्या आणि त्याच्याबद्दल करा. सारिक्षा हा जो काही एरिया आहे नाशिकचा, हा ईव्हीडी अंतर्गत स्मार्ट सिटीच्या कार्यक्षेत्रामध्ये 24/7 तिथे त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि सारिक्षा जो जलकुंभ आहे त्या ठिकाणी नव्याने जलकुंभ बांधण्याबाबतचा आपण त्यांना रिकमेंडेशन करून प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवलेला आहे. तर स्मार्ट सिटीचे तो अजून विचाराधीन आहे की ते जलकुंभ बांधण्याबाबतचा. आणि दुसरा जो जलकुंभ आहे जीपीओच्या आवारामधला, तर तिथे त्या जलकुंभ साधारण 2008-9 मध्ये तो बांधण्यात आलेला होता. त्यामुळे त्याची गळती असल्यामुळे तो बंदच आहे. आणि त्या मग त्याला लाल म्हणून होता, त्याचं कुठेही आपण पेमेंट केलेलं नव्हतं. त्याच्यानंतर शक्य आहे का त्याचा अहवाल एक 7-8 दिवसात आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये असं आहे मॅडम की हा जो काही सारिक्षा जो जलकुंभ आहे ना, त्याच्यावरून जो वितरण क्षेत्र आज म्हणजे आपण आपल्या वितरण वाहिन्यांमार्फत देत आहोत. तर ते त्यांनी दीक्षितवाडा इथे नव्याने जलकुंभ बांधण्यात आलेले आहे स्मार्ट सिटी अंतर्गत. तिथे त्यांनी सम पण केलेलं आहे आणि वरती ESR पण केलेलं आहे. तो जो काही आहे सारिक्षा जलकुंभ त्याच्यावरचं वितरण म्हणजे तो ऑलरेडी नागरिक किंवा कमकुवत झालेला असल्यामुळे स्मार्ट सिटी अंतर्गत दीक्षितवाडा या ठिकाणी एक नवीन जलकुंभ उभारलेला आहे. आणि ते वितरण जे आहे ह्या जलकुंभावर, त्या जलकुंभावरून करण्याबाबत ते चाचणी वगैरे
घेणार आहे पुढील काही ते दिवसांमध्ये. झालं सर पाणी हो. वितरणावर. माझं म्हणणं आहे ते स्ट्रक्चर जे काही आहे वीक झालेलं जर तो पडला तर आपण ती पडायची वाट एक बघू मिनिट, शकतो. त्याच्या पहिले एकदा- काहीतरी एकदा- आपण नियोजन करून याची काळजी आपण घ्यावी. येस सर. हा? ओके. माझं तेच म्हणे की तिथे जिल्हा ते ओपीटी केले तुम्ही एक्सप्लेन प्रशासनाला जबाबदार. ते त्याच्यानंतर आणि आरोग्य अतिक्रमण झालेलं आहे. त्याच्यानंतर दिव्य मराठीमध्ये पण बातमी आली होती की 4 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये तक्रार करून सुद्धा कोणी अधिकाऱ्याने अतिक्रमणाबाबतीत काही केलेली तक्रारीची दखल नाही घेतली आणि आता आमच्या डोक्यात म्हणजे आमच्या नावावरती होतंय की आता नगरसेवक आले तर काही होत नाही. आम्ही 4 महिन्यापासून खूप कंप्लेंट केल्या आहेत, खूप त्यांना हे करायचं हे केलं. त्यांचा जो गाडी प्रमुख आहे तो तिथून निघाला की टिप देतो. टिप दिली की 10 मिनिटांमध्ये सगळं अतिक्रमण गायब. म्हणजे एवढी क्विक काही ऍक्शन अतिक्रमणाच्या बाबतीत ती फक्त जी दिसते ती तेव्हाच की त्यांनी फोन केला की अतिक्रमण जातात, त्याच्यानंतर परत अतिक्रमणाची गाडी गेली लगेच 10 मिनिटात अतिक्रमण. त्यांचे हप्ते जातात, प्रत्येक याचे 500 ते 700 रुपये हप्ते जातात. याचे पण पुरावे पाहिजे तर मी देऊ शकते. सो हे अतिशय वाईट चाललेलं आहे जे काही चाललंय ते आणि लोकांचे खूप हाल होतात. तुम्ही संध्याकाळी माझी रिक्वेस्ट आहे मॅमला की माझ्याबरोबर 2 व्हीलर बिना सरकारी गाडीचं मस्तपैकी आपण जाऊया. तुम्ही फक्त सरळ मला गाडी चालवून दाखवा. जर गेली तर मग इट इज व्हेरी म्हणजे खूप वाईट आहे. त्याच्यानंतर ती गाडी प्रमुखाची बदली मला तात्काळ हवी आहे. त्याच्यावरती तुम्ही ऍक्शन घ्याल आणि मला ती एक माझी रिक्वेस्ट आहे की मला गाडी प्रमुखाची बदली करून हवी आहे कारण तो करप्ट हे प्रूफ आहे. त्याच्यानंतर अतिक्रमणाची जी गाडी आहे पथक ते तिथे पूर्ण दिवस हवं. काय होतं ते फक्त येतात व्हिजिटला तेवढ्या वेळा कुठलं ते अतिक्रमण क्लिअर होतं आणि परत अतिक्रमण तिथे होतं.